आज होता गुरुवार आणि आम्ही गेलो होतो स्वामींच्या आरतीला. आम्ही आज जरा लवकरच गेलो होतो, कारण की आम्हाला महादेवाच्या मंदिरात पण जायचं होतं. महादेवाच्या मंदिरात गेलो, नंतर दर्शन वगैरे घेतलं, नंतर गेलो स्वामींच्या मंदिरात. 7:30 वाजले, त्यामुळं लवकर काही कोणी जास्त गर्दी नव्हती, कारण की आरती 8 वाजता चालू होते. आणि बघा मी दर्शन वगैरे घेतलं आणि पिल्लू बघा कसं कुठे पण घुसत होतं माझ्या मागे मागे. मंदिरामध्ये बसलो होतो, तो आरतीला वेळ असल्यामुळे तिथं बसलेला असताना एक कुत्रा आला होता मध्ये. आणि बघा तो कुत्रा सगळ्यांचे असं ज्यांच्याकडे केळी होती ना, तर त्यांच्या हाताकडे बघत होता, पण बिचाऱ्या कुत्र्याला काही कोणी केळी खाऊ घातली नाही. शेवटी तो त्या टप्पाकडे गेला केळी खायला, पण तरी त्याला काही भेटली नाही. तर त्याला त्याच्या नशिबात काही स्वामींचा प्रसाद नव्हता वाटतं. तर असं नंतर आलो आम्ही घरी. आणि रात्री खूप वेळ झाला होता, दूध नव्हतं घरामध्ये. तर यांनी बघा रात्री झेप्टोवरतून पार्सल मागवलं होतं, म्हणजे झेप्टो केलं होतं किराणासाठी. आम्ही पहिल्या वेळेस मागवलं, कारण की आम्ही काही ऑनलाईन घेत नाही. आणि त्यात आलं पण बघा दूध बॅग फुटलेली होती. तर ते दूध आम्ही रिटर्न करण्यासाठी ठेवलं, पण मिस्टर बोलले की जाऊ दे, रात्री 12 वाजले, कुठं त्याच्या एक्सचेंजच्या नादात पडते. तर दूध वगैरे म्हटलं जाऊ दे, आता राहू दे, आणलं तर ठेवते तसंच. त्यानंतर यांना खायचं होतं, जेवण करायचं होतं, त्यामुळे पांढरा भात होता. ते बोलले मला मसाले भात बनवून दे. तर तोच भात मी तर रात्री 12 वाजता गरम करत होते. आणि बघा दूध आणलेलं होतं, तर आता काय करणार, तर ते ठेवलं गरम करायला.